नमस्कार. आजच्या वेळेस बघायचं येतं 9वी गणित भाग 1 त्याच्यामधलं सराव संच 2.3 मधला प्रश्न क्रमांक 8वा. काय दिलं आहे? भागाकार करा आणि तो सोप्या रूपात लिहा. ओके. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक पहिला आणि दुसरा बघितला. आता आपल्याला तिसरा आणि चौथा बघायचा आहे. तर आपण तिसरा बघूया कसा सोडवायचा तो. वर्गमूळ 54 भागिले वर्गमूळ 27. ओके. पहिली दोन गणितं ज्या पद्धतीने सोडवली त्याच पद्धतीने तिसरं आणि चौथं गणित सोडवायचं आहे. तर ते आपण तिसरं गणित बघूया. वर्गमूळ 54 भागिले वर्गमूळ 27. ओके. तर आपल्याला ते असं लिहायचं आहे. वर्गमूळ 54 भागिले अंश आणि छेद या रूपामध्ये वर्गमूळ 27. आता काय करायचं आहे? दोघांना एकच वर्गमूळ चिन्ह देऊया. 54 भागिले 27. तर भाग जात असेल तर घालून घ्यायचं आहे. 27 एके 27, 27 दुने 54. ओके. 27चा पाडा येत नसेल तर 9ने पण भाग घालू शकतो. 9 त्रिक 27 आणि 9 बघा 9 त्रिक 27, 9 सक 54. मग 3 एके 3, 3 दुने 6. ओके. असं सुद्धा भाग घालू शकतो आपण. तर उत्तर किती आलं? वर्गमूळ 2. हे झालं या भागाकारचं सोपं रूप. ओके. त्याचप्रमाणे चौथा प्रश्न काय? वर्गमूळ 310 भागिले काय? वर्गमूळ 5 आहे. ओके. आता हा प्रश्न सोडवायचा याच पद्धतीने. पहिलं सुरुवातीला काय करायचं आपल्याला? अंश आणि छेद रूपामध्ये लिहायचं. वर्गमूळ 310 भागिले वर्गमूळ 5. त्याच्यानंतर काय करायचं आहे? दोघांना एकच वर्गमूळ चिन्ह द्यायचं आहे. वर्गमूळ 310 भागिले 5. ओके. आता 5ने भाग जातो त्याला. 5 एक 5 2 5 3 15 5 4 20 5 25 5 सक 30. ओके. 5 सक 30. एक शिल्लक राहिला. 5 दुने 10. 62 उत्तर आलं. वर्गमूळ 62 उत्तर आलं. ओके. ह्याची जर फोड करता येत असेल तर फोड करायची. तर 72 असतं तर 36 गुणिले 2 आलं असतं. म्हणजे 6 वर्गमूळ 2 उत्तर आलं असतं. पण ते 62 आहे. जी फोड करता येणार नाही आपल्याला. त्याच्यामुळे हेच उत्तर आहे वर्गमूळ 62 या भागाकाराचं. ओके. अशा प्रकारे तिसरं चौथं गणित झालेलं आहे. धन्यवाद.